नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्याच बैठकीत महत्त्वाची घोषणा करण्यात आली। महिला बालकल्याण विभागाच्या स्वीकृत सदस्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून एकूण 11 महिलांना संधी मिळाली आहे। या बैठकीमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची देखील घोषणा करण्यात आली। भाजपचे दिलीप कंदकुर्ते, आशुतोष जोशी, डॉक्टर अंकुश देवरसकर, सुप्रिया रातोळीकर आणि अमित सिंग यांच्यासह अन्य सदस्यांचा यामध्ये समावेश आहे। धुळे जिल्हा परिषदेचा 2025-26 साठीचा अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी 24 कोटी 3 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पामध्ये विकास कामं, सार्वजनिक सेवा, शिक्षण त्याबरोबरच महिला आणि बालकल्याण विभागांसाठी विविध खर्चाची तरतूद ही करण्यात आली आहे। प्रशासकीय कार्यकाळ सादर झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये विविध विकास प्रकल्पांचा देखील समावेश आहे। मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाचा अर्थसंकल्प साधारण 3 कोटी रुपयांनी कमी असल्याची माहिती ही अजीज शेख यांनी दिली। आतापर्यंत झालेल्या महापौरांच्या तुलनेमध्ये रितू तावडे यांना अधिक सुरक्षा देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता मात्र मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतः महापौरांनी आयुक्तांना पत्र दिलं होतं आणि त्यानंतर महापौरांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत पालिकेच्या नियमानुसार महापौरांना 3 शिफ्टमध्ये 3 सुरक्षा रक्षक महापौरांच्या सोबत तैनात असायचे। मात्र सुरक्षा वाढवल्यानंतर महापौरांना एका शिफ्टला 2 असे 3 शिफ्टला 6 सुरक्षा रक्षक हे देण्यात आले। मुंबईच्या आजी माजी महापौरांमध्ये सध्या सामना रंगलाय। महापौर रितू तावडेंच्या गाडीवरती लाल निळे दिवे लावल्यावरून वादाची ठिणगी पडली आहे। या प्रकरणावरून किशोरी पेडणेकरांनी महापौरांना लक्ष्य केलं। यानंतर पत्रकार परिषद घेत रितू तावडेंनी गाडीला लावलेल्या लाल दिव्यासंदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलंय। तर सुरक्षा रक्षकांची मागणी करणाऱ्या किशोरी पेडणेकरांवर देखील निशाणा साधलाय। त्यानंतर काही वेळामध्येच किशोरी पेडणेकर महापौर रितू तावडेंच्या भेटीसाठी पोहोचल्या। या दोघींमध्ये 15 मिनिटे चर्चाही झाली। मुंबईकरांना अपेक्षा वाढल्या आहेत। त्यांना असं वाटतं की महापौर मॅडमकडे गेल्यावर कामं होतील म्हणून प्रचंड माझ्या ऑफिसमध्ये इतकी गर्दी येत आहे। हे पण सांगते मी स्टेअरकेसच्या बाजूला जी असलेली रूम ती पण मी बोलवून सांगितली हे ओपन करा आलेल्या लोकांसाठी। माझी जी जागा आहे ती अपुरी पडते, लोक बिचारी उभी राहतात आहे, हे पण मी त्यांच्यासाठीच बोलते। तर बाजूची पण रूम ओपन करा म्हणजे थोड्या लोकांना तिथे बसता येईल। त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करा सगळ्यांसाठी। तर हे माझा एक पीठासीन अधिकारी म्हणून ठीक आहे, महापौर मागू शकतात, ह्याला काय म्हणायचं या पत्राला? इथे तुम्ही मागणी करताय म्हणजे तुम्ही मागणी करताय ते तुम्ही झाकून ठेवता आणि महापौर काय करतात ते तुम्ही उघडकीस आणता। रिजनसी स्कूल ऑफ एआय तर्फे मुंबईमध्ये एआय फॉर विकसित भारत एक्सो समिट 2026चं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये समिट पार पडले। या कार्यक्रमामध्ये 50हून अधिक उद्योजक आणि मान्यवरांची हजेरी लावलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 हा संकल्प आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमामधून साकार करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली आहे। या समिटमध्ये आरोग्य, उत्पादन, सुरक्षा आणि इतर क्षेत्रातील एआयचं संभाव्य योगदान याबाबत देखील मंथन झालं। भारतामध्ये एआयचा सध्याचा वापर आणि भविष्यात व्यापकता या विषयावरती चर्चेमध्ये 25हून अधिक प्रतिष्ठित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला होता। CXO समिट का उद्देश्य ये है कि हम जो लीडर्स हैं हमारे उनसे वो सवाल पूछें जो AI के लिए रेलेवेंट है। और ये समिट अभी शुरुआत मुंबई से हुई है, लेकिन ये आगे जाकर कोलकाता में, बेंगलोर में, कोयम्बतूर में, पुणे में, दिल्ली में भी होगा, क्योंकि हम चाहते हैं कि AI इज़ फॉर ऑल। साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या 2025 या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा ही करण्यात आली। देशातील मान्यताप्राप्त 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले असून मराठी भाषेतील काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना पुरस्कार जाहीर झालाय। मला आधी एकदम स्वप्नील वाटायचं, स्वप्नासारखं वाटायचं। म्हटलं एक इतका मोठा आवाड आणि त्या मला तो मिळावा म्हणजे हे स्वप्नासारखंच होतं खरं तर। आणि एक तो इतका सुखद आनंद होता की मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही, कारण की भारतातला मोठा आवाड आहे साहित्यामधला आणि तो माझ्या पुस्तकाला मिळणे याच्यात आनंद ऑफकोर्स असणारच आहे।
राजमाता जिजाऊ बस सेवा उद्यापासून सेवेमध्ये दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राजमाता जिजाऊ बसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या बसमध्ये 55 आसन क्षमता असणार आहे. या बसमध्ये जीपीआरएस त्याचबरोबर पॅनिक सिस्टीम बटण असणार आहे. या जीपीआरएस सिस्टीममुळे गाडी उशिरा आहे किंवा वेळेत आहे याची संपूर्ण माहिती मिळणार असून ग्रामीण भागामध्ये या बसचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा हा करण्यात येतोय. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये तब्बल 8,000 नव्या बसेस या सहभागी होणार असून पहिल्या बसला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये हिरवा झेंडा हा दाखवला जाणार आहे. जोगेश्वरी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या वेरावली 1 आणि 2 जलटाक्यांच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या टाक्यांना गळती लागल्यामुळे प्रतापनगर, रामवाडी, शिवटेकडी, मसाजगाव त्याचबरोबर आनंदनगर परिसरामध्ये पाणी पुरवठा हा अपुरा होत होता. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी यासाठी पाणी पुरवठा पाठपुरावा हा केलेला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथं अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालं. या नैसर्गिक आपत्तीमध्ये गावातील साधारण 80 घरांचं नुकसान झालेलं असून शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त घरांचे आणि शेतीचे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा करून मदत देण्याच्या सूचना या दिलेल्या होत्या. पाडव्याच्या तोंडावरती अनेक कुटुंबाचे संसार हे उद्ध्वस्त झाल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसतंय. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 3 वाजता विधान भवनामध्ये विशेष बैठकीचं आयोजन केलेलं आहे. नाशिकमधील म्हाडा भूखंड प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी यांना नाशिक न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पोलीस तपासामध्ये नाशिकमध्ये 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची 18 पथकं ही काम करत असून भूमी अभिलेख, महसूल आणि पोलीस विभागाकडून 108 प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी ही सुरू आहे. बीडच्या पिंपळनेरमध्ये विवाहितेवरती अत्याचार करून गावातील चावडीला असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली. या विवाहितेचा बालविवाह झालेला होता हे जबाबामधून समोर आलंय. त्यानुसार आता तिच्या पतीसह आई वडील आणि सासू सासरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा बालविवाह होत असताना कर्तव्यामध्ये कसूर केल्याच्या प्रकरणामध्ये त्या गावाचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरती देखील कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच पुढील तपासामध्ये पतीच्या विरोधामध्ये पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा हा देखील दाखल होऊ शकतो अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या तळोजा परिसरामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या 2 नागरिकांची हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. तुहीन घोष असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे नैराश्यामध्ये होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अवस्थेमध्ये त्याने सायकलवरून जाणाऱ्या राजू बासुमतारी यांच्यावरती लोखंडी पाईपनं अचानक हल्ला केला. हा प्रकार पाहून मोटारसायकलवरून जात असलेल्या साईनाथ पाटील यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला असताना आरोपीनं त्यांच्यावरती देखील पाईपनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघांचा देखील जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एक कंपनी होती, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या तणावातून त्यांनी लोखंडी पाईपच्या साहाय्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एक सायकल स्वार इसमाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याला मारलेला आहे. त्याचप्रमाणे एक मोटरसायकलवर जाणाऱ्या व्यक्तीला देखील लोखंडी पाईप घालून त्याला जबर दुखापत केलेली आहे. मुंबईच्या मालवणी गेट क्रमांक 7 परिसरामध्ये कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीवरती चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये अफसाना अन्सारी गंभीर जखमी झालेल्या होत्या. त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. संतप्त नागरिकांनी आरोपी पती साबिर अन्सारीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असून मालवणी पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत.
गडचिरोलीचा लांझेंडा प्रभागामध्ये 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सचिन कोलुरवार असं मृताचं नाव आहे. महेश बुरांडे हा आरोपी सध्या फरार आहे. फर्निचरच्या कामावरून झालेल्या वादामधून रागाच्या भरात आरोपीनं लाकडी वस्तू बनवण्याच्या धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची माहितीही समोर आली आहे. तर घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपीचा शोध हा सुरू केला आहे. वर्ध्याच्या सावंगीतील रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारिकेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये विष प्राशन करत या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलेली आहे. या महिलेनं टोकाचं पाऊल उचलण्याआधी सुसाईड नोट लिहिलेली होती. गेल्या 1 वर्षापासून सदर परिचारिकेची रुग्णालयामध्ये झालेल्या वादाबाबत चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान परिचारिकेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे ती कंटाळल्याचं समोर आलं. या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी परिचारिकेच्या पतीनं प्रयत्न केला, मात्र अद्याप तक्रार घेतली गेली नसल्याची माहिती ही समोर आलेली आहे. परभणी शहरामध्ये सीएनजी गॅसच्या दरवाढीवरून ऑटो चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. शहरातील 2 गॅस पंप हे चालकांकडून मनमानी पद्धतीनं दर वाढवून ऑटो चालकांची लूट केली जात असल्याचा आरोप ऑटो चालक मालक संघटनेनं केलेला आहे. 15 दिवसांपूर्वी 58 रुपये प्रति लिटर असलेला दर आता काही पंपांवरती 74 ते 85 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा हा करण्यात आलाय. दर कमी न केल्यास 18 मार्चपासून चक्काजाम आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिलेला आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी इथं साईबाबा मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या भक्त निवासाच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब हा अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये दीर्घाऱ्याखाली दबून 4 ते 5 कामगार हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी तातडीनं बचावकार्य करत जखमींना जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मीरा भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. अतिदक्षता विभागातील 89 वर्षीय महिला रुग्णाला उंदरानं चावलेला आहे. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे. भाईंदर इथल्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. सुहासिनी माठेकर यांच्यावरती व्हेंटिलेटरवरती उपचार सुरू होते. यावेळी त्यांच्या हाताला उंदरानं चावा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत जाब विचारला. या प्रकरणी संबंधित डॉक्टर, नर्सची बदली देखील करण्यात आली आहे. उंदरं आहेत हे मी मान्य करतो, उंदरं आहेत, परंतु त्याचा बंदोबस्त सुद्धा आपण आता करत आहोत. घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि आता मी स्वतः याच्यामधून मी ह्या प्रशासन म्हणून आश्वासित करतो की संबंधित जे बी नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी आहे यांना मी शोकज नोटीस दिलेली आहे. एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी स्थापन केलेली आहे आणि तदनंतर त्यांना आपल्या हॉस्पिटलमधून वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाने त्यांना इथून कार्यमुक्त करण्यात आलेली आहे. भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये 89 वर्षीय रुग्णाचा हात हा उंदरानं कुरतडला. या घटनेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये जोरदार आंदोलन केलं. आयसीयूमध्ये उंदरांचा वावर कसा झाला यावरती तात्काळ कारवाईची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबरोबरच रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचा लोकांनी अगदी जवळ जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढल्याची घटना ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पद्मापूर मोहर्ली मार्गावरती घडली आहे. काल संध्याकाळच्या दरम्यान मोहर्ली गावाजवळून एक वाघ हा रस्ता ओलांडत होता. हा वाघ दिसताच रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी आपली वाहनं थांबवत त्याचा व्हिडिओ काढलाय. यातील काही लोकांनी वाघाच्या अगदी जवळ जात त्याचा व्हिडिओ काढला. वाघाच्या जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा हा प्रकार अतिशय धोकादायक असून वन विभागानं अज्ञात लोकांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. याशिवाय सगळी वाहनंही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावरती न्यायालयीन कारवाई देखील केली जाणार आहे. वन्यजीवांची सुरक्षा राखण्यासाठी अशा कृत्यांपासून दूर राहण्याचं आवाहन वन विभागानं नागरिकांना केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 19 मार्चपासून उत्तर प्रदेशच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्या अयोध्या आणि मथुराला भेट देणार आहेत. 19 मार्चला मुर्मू अयोध्येतील राम मंदिरामध्ये दर्शन घेतील, तर मथुरेतील वृंदावन स्थित इस्कॉन मंदिर आणि प्रेम मंदिराला देखील त्या भेट देणार आहेत. यासोबतच 20 मार्चला वृंदावनमधील श्री प्रेमानंद जी महाराज आश्रम, बाबा नीब करौरी समाधी आणि उडिया बाबा आश्रम, त्याचबरोबर
दावनल कुंडांची यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भेट देणार आहेत. त्या वृंदावनमधील रामकृष्ण मिशन सेवाश्रमाच्या नव्या ऑन्कोलॉजी ब्लॉकचं देखील उद्घाटन करतील. दरम्यान 21 मार्चला गोवर्धनातील दंगाहाटी मंदिरामध्ये देखील ते दर्शन घेणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं 19 मार्चला अयोध्येमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. यासाठी रामजन्मभूमी ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद यांनी 8,000 पाहुण्यांच्या स्वागतासाठी व्यापक तयारी केलेली आहे. या कार्यक्रमावेळी रामदरबारामध्ये जगातील पहिलं दुर्लभ श्री राम यंत्र हे स्थापित केलं जाणार आहे. ट्रस्टनं 10,000 लोकांसाठी सोय केलेली आहे. तर कार्यक्रमामध्ये देशभरामधून संत, महात्मे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी हे सहभागी होतील. त्याबरोबरच केरळच्या अमृतानंदमयी मातेच्या टीमसह जवळपास 1,200 लोक हे सहभागी होणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या मनाली अटल टनेलजवळ आणि लाहोया स्पितीच्या उच्च भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. सतत पडणाऱ्या बर्फांमुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ साचलेला असून वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. या हिमवर्षावामुळे शेकडो वाहनं ही रस्त्यावरतीच अडकून पडलेली आहेत. प्रवाशांनी सावधानगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लखीमपूर खिरीच्या देवीपुरवा गावामध्ये एका युवकानं चक्क बिबट्याला पकडलंय. बिबट्यासोबतच्या झटापटीमध्ये युवक जखमी झालाय. दरम्यान बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षित रेंजमध्ये सोडलेलं असून जखमी युवकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलमान खानच्या आगामी चित्रपट द बॅटल ऑफ गलवानचं नाव बदललंय. आता हा चित्रपट मातृभूमी या नावानं प्रदर्शित होणार आहे. सलमान खाननं एक्स पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसंच त्याने चित्रपटाचं नवीन पोस्टर हे देखील शेअर केलंय. इराण इस्रायल संघर्षामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. इस्रायलनं तेहरानमधील मेहराबाद विमानतळावरती मोठी एअरस्ट्राईक केल्याचा दावा हा केलेला आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई वापरत असलेले विमान हे नष्ट केल्याचं इस्रायलनं म्हटलेलं आहे. हे विमान मेहराबाद विमानतळावरती उभं होतं आणि वरिष्ठ इराणी नेते त्याबरोबरच लष्करी अधिकाऱ्यांकडून देखील त्याचा वापर केला जात असल्याची माहिती ही समोर आली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग लागल्याची घटना ही समोर आली आहे. विमानतळावरील इंधन टाकीवरती ड्रोन आदळल्यामुळे ही भीषण आग लागली आहे. आगीमुळे आकाशामध्ये काळ्या धुराचा प्रचंड लोट दिसून आला. या घटनेनंतर एमिरेट्स एअरलाइन्सनं दुबईसाठीची सगळी उड्डाणं ही पुढील आदेशापर्यंत स्थगित केलेली आहेत. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत प्रवाशांनी विमानतळावरती येऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. युद्ध लवकरच संपेल असा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इराणसोबतच्या युद्धाचा खर्च हा अतिशय अत्यल्प आहे. मात्र इराण कोणत्याही करारासाठी तयार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच युद्ध संपल्यावरती तेलाचे दर हे कोसळतील असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय. दरम्यान ट्रम्प थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद देखील करणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिला. प्रामुख्यानं होर्मुझच्या समुद्रधुनीत गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे. मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्ताव साफ धुडकावलाय. तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकर्सची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता. तर ऑस्ट्रेलियानंतर जपाननं देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकारलेला आहे. होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान सोनई ताकायची यांनी दिलेलं आहे. आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहत आहोत असं देखील ताकायची म्हणाले. त्यामुळे ट्रम्प यांची मोठी गोची झाली आहे. तर त्याचवेळी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना देखील इशारा दिलाय. होर्मुझची सुरक्षा करण्यात मदत केली नाही तर शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी बैठक ही पुढे ढकलण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. यावरती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमधील चर्चा महत्त्वाची असते. त्याबरोबर ट्रम्प यांच्या भेटीच्या मुद्द्यावरती चर्चा ही अद्यापही सुरू असल्याचं चीननं म्हटलेलं आहे. चीन पुन्हा सर्वांना आवाहन करतो की तातडीनं लष्करी हालचाली थांबाव्यात आणि तणाव कमी करण्यासाठी चीन कटिबद्ध असल्याचं देखील चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल पाकिस्तानी वायुसेनेनं मोठा हवाई हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काबूल शहरामध्ये एकापाठोपाठ एक 5 मोठे स्फोट झालेले आहेत. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव हा शिगेला पोहोचलेला आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.